या ठिकाणी या आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी केलं जाईल. मॅच ऑन होईल या ठिकाणी आपण पाहतोय. तर मांडावकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जातंय. तर आतिश खामगावकर साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उपशाखा प्रमुख सासगाव आतिश खामगावकर साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलंही या ठिकाणी भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जाईल. बघा आपण व्यासपीठावरती या. आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता व्यासपीठावरती या, व्यासपीठावरती शोभा वाढवा. जाऊया आपण मैदानाकडे. तिथे आपण पाहतो पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाज अजिंक्य रसाल आपण पाहिलं गेलं. पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. इथे पाहतोय टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये शत्रक्षक त्या ठिकाणी थोडासा आपण पाहतोय सटकला होता, पायामध्ये मुरगळला होता. त्यानंतर वन बाउंड चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार या ठिकाणी अर्जित झाले. 4 धावा आपण पाहतोय. इथे धावफलकावरती घेतल्या जातात. खामगावकर सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. दादू दरेकर यांच्याकडून लगातार चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. बघा जे भाई भाई आहे ती त्या बॅनरच्या इथे आता चौकार गेलाय. हा आता बॅनरला लाला बॅनर एवढा वरती आता चौकारासाठी षटकारासाठी असं ठीक आहे. आता खाली घुसला तरी चौकार 100 रुपये द्यायलाच पाहिजेत. हा हा बॅनर पॉलिश करून लाईट पण लावले. या ठिकाणी पाहतो माननीय अतिशय खामगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. दादा जरूर मॅच चालू आहे, फटाके वाजले नाही आहेत. इथे रॉकेट सोडलंय तुमच्यासाठी हवेमध्ये. षटकार येतोय, 6 धावा इथे धावफलकावरती घेतल्या जातील. तर पलदरीचे जे पॅकर आहेत स्वरूप दरेकर साहेब यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आणि मी विनंती करेल या ठिकाणी माननीय अतिशय खामगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उपशाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सासगाव यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते. अंकुशजी तांडेल सर यांच्या शुभ असते दादांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाते. विशालजी हुतेकर सर वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. मायरा विक्रम पाटील यांच्या बॅनरवरती जर फटका आला तर 500 रुपयाचा पारितोषिक. इथे पाहतो खडे खडे खेळला गॅपमध्ये चेंडू, शतरक्षण चेंडूचा पाठला करतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे चेक केलं जाईल. चेक केलं जाते या ठिकाणी आपण पाहतो. चेक केलं जाईल. आपल्याला केटीसी लाईव्ह इव्हेंट आहे त्याच्या माध्यमातून आपण चेक करू या ठिकाणी. नॉट आउट. बघा पलदरी संघाचे पॅकर स्वरूप दरेकर साहेब यांच्याकडून आपण पाहतोय षटकारासाठी षटकार हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक आहे.
बघा माननीय मंगेशजी तांडेल साहेब या स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत यांचा जो बॅनर आहे आणि नितीनदास सावंत यांचा जो बॅनरवरती जर षटकार आला तर 2222 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतो आहे विनोददादा सुखदरे यांच्याकडून तो पारितोषिक दिला जाईल. दादा जर विचार केला ना गेली चौथी रात्र आहे किमान 4 ते 5 वेळा या बॅनरवरती चेंडू आल्यात आणि आज संधी आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 18 या आकड्यावरती आहे. 18 धावा पहिल्या षटकामध्ये पाहतोय. फलंदाजी संघाने चांगली धावसंख्या या ठिकाणी जमा केली. चला आता आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये ज्याच्या नावाचा गोव केला होता तो अजिंक्य थोडासा महागडा सापडला. 18 धावा खर्च केल्यात. हा सचिन साहेब हा आहेत उपसरपंच होऊन दे खर्च. हा काय टेन्शन नाही. सरपंच उपसरपंच असेल तर खर्च होऊन दे. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आपण पाहतो खूप दूरवर फेकला गेला. वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. जगात भारी 19 फेब्रुवारी 19 धावा आणि आकडा खूप महत्वाचा आहे. एखाद्या मुलीबरोबर लग्न करायचं तिचं वय पण 19 पाहिजे. आजकाल नोंदणी करावी लागते. इथे रिव्हर्स अटेंड दूत आणि तलवार चेंडूवरती वार. चेंडू होतो सीमा रेखा पार. 7 धाव्यांसाठी षटकार वाजू. मेवणी मेवणीच मेवणीच चालली तुझी लाडाची मेवणी. आता किती करायच्या. आता किती मेवण्या करायच्या. आपण या ठिकाणी पाहतोय मंगेश तांडेल दादा हसले. तांडेल दादा हसले. चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. ती फुटबॉल स्टाईलने आपण पाहिलं गेलं. चौकार या ठिकाणी आला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. पासिंग केलं होतं फुटबॉल स्टाईलने पासिंग केलं होतं. पॅनल्टी कॉर्नरसाठी ते पासिंग केलं जातं. ते पासिंग आपण पाहिलं गेलं. ही पॅनल्टी बसली अंजूर संघाला. 4 धावा या ठिकाणी आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती. हाही आकडा खूप महत्त्वाचा आहे. बघा तांडेल साहेब महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री 29वे मुख्यमंत्री ठरले होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे 29वे मुख्यमंत्री होते आणि तेव्हा होता रात्रीचं खेळ चाले. इथं पाहतो सुरेख फटका. हा रात्रीचा क्रिकेट त्यावरती दणका. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पलीकडे चौकार. थँक्यू. ज्या ज्या संघाने गोलंदाजीने वर्चस्व गाजवलं होतं ना. आपण सासगाव संघही पाहिला गेला गोलंदाजी फलंदाजीला वर्चस्व गाजवलं होतं. पण 2 षटकांचा हा सट्टा असतो. इथे काही होऊ शकतो योगेश सर. भले भले संघ पाहतोय आणि योगेश सरांनी पण तो चटका खाल्ला पण 75,000 रुपये घेऊन गेले दामच्या मैदानावरून. लाजवाब. कारण या वर्षी पाहिलं गेलं अमोल दरेकर हा फॉर्म मध्ये आहे. बघा याला बोलतात क्षेत्ररक्षण खराब. काय करणार अशोक शराफ यांचे क्षेत्ररक्षण खराब आपण पाहतोय. 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती घेतले जातील. धावसंख्या 35. हाही आकडा दादा खूप महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये क्रिकेट खेळत जा. परीक्षेत 35% मार्क पाडा तर पुढच्या वर्गात. इथे पुन्हा एकदा सुरेख फटकाटी बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू ट्रॅव्हल. चेंडू होतो आउट ऑफ पार्क. बेहतरीन षटकार. एक्के 40 या आकड्यावरती 41. 36 आत्ता खेळतोय. हा पहिल्या 3 मॅच जेवढं भेट संधी तेव्हा खेळला. चांगला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो आपण खराब. चेंडू परत पोहोचलाच नाहीयेत. याला बोलतात नशीब बलवत्तर. तर काय करणार शोएब अख्तर.
किती पण चांगली गोलंदाजी करा, क्षेत्ररक्षणाची साथ लाभली पाहिजे. ती लाभली नाही अंधरून संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 43, विजयासाठी 44. म्हणजे प्रत्येक षटकात 22 धावांची गरज आहे. म्हणजे विनोददादा सुखदरे यांच्या गाडीचा जो नंबर आहे 2222 22 मग इथे प्रत्येक षटकामध्ये 22 धावा बनवाव्या लागतील. चिठ्ठ्या बनवाव्या लागतील ना आता. हां, आता ज्याला आपण पाहतो बाय भेटते त्याला परत बाय भेटत नाही. हां, म्हणजे जिथे संघाला खेळायचंच आहे, आता त्यांच्याबरोबर कोणता संघ खेळेल. हां, नाही आता बरोबर आहे, कारण लग्न करताना तू पहिला लग्न करशील ना तर तू पोरीबरोबर लग्न करशील. दुसरा करायला जाशील ना तर तुला सेकंड हँडच भेटेल दादा. इथं तसंच आहे. एकदा बाय भेटली तर परत कुठं बाय भेटणार आहे. हां, मग बाय बाय. बाईला आता षटकाराला 100, मग चौकाराला 100 रुपये द्यायला पाहिजेत. हा, भाई 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 म्हणजे तो दिसतच नव्हता पहिल्या रात्री, लगेच लाईट लावली. 4 भाई चारो भी तबाई. हो. हा. चौघे जण आहेत. पहिला फोटो आपण पाहिला गेला, नयन आहे, भाविक आहे, साहिल आणि विघ्नेश. विघ्नेश असं वाटतं काय 8-9 वर्षाचाच आहे. हा, हा. दोस्त माहिती ना, डीजे ऑपरेटर आहे. आदत बैल आहेत सगळे. हा, विक्रमजी पाटील साहेब त्यांच्या बॅनरवरती रात्रभर मला वाटतं राजेश सर, ओ राजेश सर, जर मोका भेटला तर डायरेक्ट थ्रो फेका त्या विक्रम पाटील यांच्या बॅनरवरती. 2,000 ठेवलेत पण ते कोण मारतच नाहीये. चौथी रात्र आली. हा, बघा जो डीजे वाजवतोय ना दादा. हा, मायरा विक्रम पाटील साहेब, मायरा विक्रम पाटील या बॅनरवरती विक्रम पाटील यांनी पारितोषिक लावलं गेलं. आता तर राजेश सरांनाच फेकावं लागेल आमच्या. साहिल आणि साहिलच्या बाजूला जे आहेत, विघ्नेश. विघ्नेश याच्या बॅनरवरती, याच्या चेहऱ्यावरती जर चेंडू मारला ना षटकाराने, 1,000चं पारितोषिक आहे. हा, 1,000चं पारितोषिक आहे. तो कुठंतरी हा, आणि जर बॅनर भाई भाई मध्ये जर होल पडला तर 4,000. बॅनर फाडला तर 4,000. त्याला काढून समोर आण. काय नाही, पाठीमागे काय फायदा आहे, मागून समोर आणायचा. चला गोलंदाज तयार. अमोल दरेकर आपण पाहतो या ठिकाणी पाहिला, अजिंक्यच्या बॅटमधून चेंडू निघालाय. स्वीपर मध्ये चेंडू ट्रॅव्हल, टिक फॉर टॅग, दशात तसे उत्तर. चेंडू पाठवला सीमारेखे पलीकडे, चौकार. तर रमेश तांडेल साहेब यांच्या बॅनरवरती जर षटकार आला
तर सूर्यजी तांडेल यांच्याकडून 200 रुपये. दादू दरेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000चं पारितोषिक आहे. पहिला चेंडू चौकार आपण या ठिकाणी पाहिला. इथे पाहतो अजिंक्य, टिक फॉर टॅग, दशा तसे उत्तर. तुनी मारली, मी मारेल, तुझी बारी, आता माझी बारी. ठोक दे. उठना टेक और तमाशा देख, षटकार देख म्हटलं जाईल त्याच्याकडून. कारण अमोल दरेकरने अजिंक्य रसालवरती जो हल्ला चढवला होता तिथे चौकार षटकार टोकले होते, त्याच पद्धतीने सुरुवात केले. पहिल्या चेंडूवरती चौकार, इथे षटकार. का म्हटलं जातं गेल्या टुर्नामेंटमध्ये एका धावेने ज्याचं मालिकावीर होण्याचं स्वप्न भंगलं होतं. इथे इनसाइड आउट, फाईन मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल त्या ठिकाणी पाहतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे फंबल. याचं झालं फाटकं निघालं. दुसरी धाव पूर्ण. 2 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 12. तर बघा मंगेशजी तांडेल आणि आमचे विक्रमजी यांच्यामध्ये कसं बंधन पिक्चर मधला एक सलमान खान आणि एक जॅकी श्रॉफ. जो जीजू बोलेगे वो मैं करूंगा. हाँ, जीजा जीजू बोलेंगे मैं करूंगा. इथं पाहतो शॉर्ट पिच, चेंडूचा भरपूर समाचार. पाठवला काऊ कॉर्नर चप्पार. 7 धाव्यांसाठी आला आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे मास्टर. लाजवाब आपण पाहतोय. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 18. 44 गरज होती. प्रति षटकार 22 धावांची गरज होती. इथे 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं गेलं हा वाईट पकडला तर आत्तापर्यंत 19 धावा खर्च केल्यात. 8 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 25 धावांची गरज आहे. 43 झालं त्या पहिल्या इनिंगला. 44 धावांची गरज होती. 12 चेंडू 44, प्रति षटक 22 धावांची गरज होती. अमोल दरेकरने पहिल्या 4 चेंडूमध्ये 19 धावा खर्च केल्यात. वार बार आपण पाहिला 19 आकडा आपण धावफलकावरती. इथं थोडं पॅडल आपण पाहिलं गेलं. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावांचा प्रयत्न आपण पाहिलं गेलं. अजिंक्य या ठिकाणी पाहतो चिते काही चपलाय. नाव दे का ना धाव दे का, बस अजिंक्य की बेफान धाव दे का म्हटलं जाईल. कारण का अजिंक्य त्या वेगाने धावतोय, सुसाट धावतोय, कोणत्याही प्रकारची दयामाया करत नाही. त्या एक्स्ट्रा जो फलंदाज आहे त्याच्यासोबत निखिलला त्यालाही धावा लावतोय. मी धावणार, तू पण धाव. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. संघासाठी खऱ्या अर्थाने विकेटची पर्वा न करताना हे 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने स्कोर कार्ड 21. सरासरी आता पाहिलं गेलं आपण अजून 1 धाव मागे. 5 चेंडू झालेत. जी प्रतिषटक 22 धावांची सरासरी होती. इथे पाहतोय शेवटचा चेंडू. शतरक्षक तैनात, टिक फॉर टॅग, दशा तसे उत्तर. फलंदाज होतोय बाद. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा ठोकली दे. विजयासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणीमध्ये बदल आपण पाहिलं गेलं. अजूनही मॅच कोणाच्या बाजूने झुकली नाहीये. मॅच समांतर आहे. मधोमध मॅच आहे. काही होऊ शकते. मॅच कोणाच्याही बाजूने जाऊ शकते. आत्तापर्यंत जेवढ्या मॅच पाहिल्या गेल्या ज्यांच्यावरती भरोसा होता ते खेळाडू आपण पाहिलं गेले माघारी परतलेत. अनेक संघ होते जे चांगले कामगिरी करत होते पण आपण पाहिलं गेलंय त्यांनाही माघारी परतावं लागले.
ज्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये एक हाती सामना जिंकला, वन साईड सामना जिंकलाय, ते दुसऱ्या फेरीमध्ये बाद गारद झालेत. ज्यांनी 2 सामने चांगले जिंकलेत ते तिसऱ्या फेरीमध्ये पण गारद झालेत. म्हणजे इथे कधीही केव्हाही काही होऊ शकतंय. दादा राजकारण आहे. तिथे आपण पाहिलं गेलं 7 वर्ष 7 टन सरपंच असलेल्या 8व्या टनमध्ये घरी बसतो, कारण राजकारण. तसंच क्रिकेटचं आहे. क्रिकेटमध्ये पण आज तुमचा दिवस आहे, आज तुमचा खेळ चांगला आहे, तुमचं नशीब भारी, त्याला देवतारी म्हटलं जातं. तो चांगला खेळेल, पण ज्याचं नशीब खराब त्याचा खेळ खराब होण्यासाठी वेळ लागत नाहीये. इथे लेफ्ट हँड बॅट्समन आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. झील ड्रॉप स्मशान सांगतात आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. नागेश झेल ड्रॉप झाली त्या ठिकाणी आपण पाहतोय. महत्वाचा विकेट या ठिकाणी भेटला असता निखिलचा, तो कुठं संधी ढवळले. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे माझ्या मित्रांनो, काही होऊ शकतंय. इथे पाहतो फुल लेंथचा चेंडू संतोष स्ट्राईकला होता. शरीरदृष्टी एवढी मजबूत, बॅट वरती चेंडू आला, स्विच साऊंड, चेंडू आउट ऑफ पार्क, षटकार. आणि शेवटच्या 2 षटकांचे मॅचेस, या मॅच मध्ये काही होऊ शकते. कधीही पिक्चर हिट पण होऊ शकतोय, फ्लॉप पण होऊ शकतोय. तर बाईचा बॅनरच काढून इकडे समोर ठेवायला लागेल. चांगला फटका लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण खराब, चेंडू फरार, टांगा पलटी, घोडा फरार, रस मिळतील 4, चौकार. पहिली बॅटिंग चालू होती ना, त्याच पद्धतीने बॅटिंग आपण पाहतोय. तिथेही चौकार खाल्ले, इथे आपण पाहतोय षटकारानंतर चौकार, इथे पण षटकारानंतर चौकार. ज्या पद्धतीने चालले त्याच पद्धतीची मॅच आपण पाहतो. म्हणजे पहिल्या इनिंगला दुसरं षटक ज्या पद्धतीने चालू होतं, आता तसंच आपण पाहतोय. 3 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. संतोष जोरकर आणि इथे संतोष जोरकरचा फटका, चेंडू पोहोचलाय पुन्हा एकदा आउट ऑफ पार्क, लाजवाब षटकार. कोणी धावत जाऊ नका, जिंको हारो दोन्ही संघ पाठी राखे. बिन बादल बरसात बरसे. अजिंक्यचा केला अभ्यास आणि पेपर आला संतोष नावाचं. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. अजूनही पिक्चर बाकी आहे. प्रसादजी पाटील यांच्याकडून या षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे पाहतोय आणखीन एक षटकार, मॅच विजयी झालाय. या ठिकाणी पाहतो अंदरून संघ